मकर राशी पुढील 7 दिवसात आश्चर्यचकित घटना घडणार, मोठा टर्निंग पॉईंट. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 10 जुलै या काळात तुमच्या आयुष्यात अशीच मोठी घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत, जी तुम्हाला मागचे अनेक महिने आणि त्यातून संघर्ष विसरायला लावू शकतो. पण त्या आनंदाच्या घरात एक अशी चूक उभी आहे. जर तुमच्याकडून न कळत झाली चूक, हातात आलेली एक सुवर्ण संधी क्षणात आपल्या हातातून निसटू शकते. जगासमोर नेहमी हसणाऱ्या आणि सगळ्यांची काळजी येणाऱ्या मकर राशीच्या मंडळींनो, गेल्या काही दिवसात तुम्ही किती बरोबर आनंदी दिसत आहात, तरी रात्री उशिरा डोकं टेकवल्यानंतर मनात एकच प्रश्न फिरत असतो की मी इतके प्रामाणिक धडपड करते किंवा मेहनत करते, तरी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येत आहेत? अनेकदा मनात विचार केला असेल की माझ्या नशिबात कधी निखळ आणि कायमचा आनंद लिहिला आहे का की नाही? जर तुमच्या मनात कोपऱ्यात कधी हे प्रश्न आले असतील, तर हा पुढचा 7 दिवसाचा काळ काही विशेष बदल संकेत घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या आठवड्यातील 5व्या दिवशी एखादा फोन, एखादी भेट, एखादा महत्त्वपूर्ण निर्णय किंवा अडकलेल्या कामात यश झालेली हालचाल तुम्हाला आश्चर्यचकित सुखद धक्का देऊ शकते. या दिवसाच्या एका मोठ्या आणि महत्त्वाचा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी देणार आहे, जो आधी समजून घेतला आहे. कदाचित तुमची झालेली कामे अचानक बिघडू शकतात. म्हणूनच आजचा हा भाग किंवा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत शांतचित्ताने पहा आणि स्वतःशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातही सध्या अशीच घालमेल सुरू आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण रास मकर राशी आहे, तुमची जी कोणती रास आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. प्रत्येक व्यक्तीने कमेंट ही केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण केली नसेल तर कमेंट पण करा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मकर राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काही मकर राशीचे अनेक व्यक्तींनो जो मानसिक प्रवास केला आहे तो खरोखर सोपा नव्हता. किती वेळा स्वतःच्या डोळ्यातले अश्रू जगापासून लपवले असतील, किती वेळा मनात चाललेली अव्यवस्था कोणालाही न सांगता आतल्या आत सोसले जाते, याचा कोणताही हिशोब नाही. कधी कधी पूर्ण गर्दीत राहूनही अशी भावना मनात दाटून आली असेल, अडकलेले काम आणि सतत डोक्यात चाललेले आर्थिक विचार यामुळे शांती मिळेल. मंडळी, यामुळे रात्रीची शांत झोपही दुरावली आहे. नात्यांमध्ये एक प्रकारची शांतता जाणवत असेल, जिथे समोरची व्यक्ती आपल्या अगदी जवळ असूनही मनाने खूप दूर गेल्यासारखे वाटते. काही शब्द बोलायचे आहे, मनातलं खूप काही मोकळं करायचं आहे, पण ते ओठांपर्यंत येऊनही थांबत असेल. जर तुम्ही असेच एखाद्या मनस्थितीतून जात असाल तर निराश होऊ नका. निसर्ग आणि ग्रहांची बदलती स्थिती नेहमीच काहीतरी सुचवत असते. देव अनेकदा आपल्या इच्छित गोष्टी मिळवून द्यायला थोडा उशीर करतो, पण तोपर्यंत त्या गोष्टी सांभाळण्यासाठी तो माणसाला आतून मजबूत बनवत असतो, हे कधी विसरू नका. यापुढे 7 दिवसांच्या ग्रहप्रवेश पहिला तर हा काळ मानसिक पातळीवर अधिक परिपक्व बनणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला रागावर आणि बोलण्यावर कायमचे शिस्तता ठेवावी लागेल. कोणत्याही बाबत घाई करणं पूर्णपणे टाळावे लागेल. आठवड्याचा मध्य काही संक्रमक आणि दिलासादायक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. हा काळ नोकरी आणि व्यवसायाला एक नवीन वळण देऊ शकतो. फक्त गरज आहे ती योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींचा विचार केला तर भूतकाळात कष्टाचे श्रेय जर दुसऱ्यालाच कोणीतरी घेऊन गेलं असेल, तर त्या वेदना आणि तो अन्याय फक्त तुम्हाला माहिती असतील. अनेकदा वाटू शकतं की आपण आपल्या प्रामाणिकपणाची इथे काहीच किंमत नाही, पण धीर सोडू नका. या 7 दिवसांमध्ये वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे आणि पडद्यामागील कष्टाची अचानक दखल घेतली जाऊ शकते. नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याचे संकेत मिळत आहेत, ज्या सुरुवातीला थोडी भीती निर्माण करतील, पण त्यातूनच प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यास परिस्थिती साथ देऊ शकते. जे तरुण सध्या नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्या स्पर्धा परीक्षेच्या अगदी मनापासून तयार करत आहेत, त्यांना त्यांच्या सातत्याची गोड फळं मिळण्यासाठी संक्रमक बदल जाणवू शकतो. विश्वास ठेवणारे लोक सध्या आजूबाजूला कमी असतील, पण स्वतःवरील विश्वास कोणत्याही परिस्थितीला डगमगू देऊ नका. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रात्रभर जागून केलेली मेहनत आणि सकाळी अपेक्षेप्रमाणे ग्राहक किंवा कामे मिळण्याची खंत अनेकांना अलीकडच्या काळात अनुभवली असेल, पण या आठवड्यात परिस्थिती काही प्रमाणात घडू शकते.
अनेक दिवसापासून थकीत असलेले पैसे परत मिळण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे मनावर एक मोठा आर्थिक भार हलका होईल. जर एखादा नवीन भागीदारीचा विचार सुरू असेल किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा मानस असेल तर कागदपत्राची पूर्वतयारी करताना आणि सही करताना अत्यंत सावधान गरजेचे आहे. बाजारातील स्पर्धा जरी वाढली असेल तरी मार्केटमधली स्पर्धा जरी वाढली असेल आणि विरोधक डोके काढत असतील तरी अनोख्या कल्पनेच्या जोरावर तुम्ही त्यावर सहज मात करू शकता. या काळात कोणाची सांगण्यावरून घाई गडबडीत कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत असले तरी सोबतीने काही अनेक अपेक्षित खर्चही समोर येऊन समोर उभे राहू शकतात. त्यामुळे पैशांचे योग्य व्यवस्थापन करणं सध्या सर्वात जास्त गरजेचे आहे. कौटुंबिक आणि नात्याच्या पातळीवर हा काळ जुने गैरसमज बाजूला सावरून पुन्हा एकदा प्रेमाचा पूल बांधण्याचा आहे. जर पती-पत्नींमधील नात्यात जर काही कारणास्तव संवाद पूर्णपणे थांबला असेल तर केवळ अहंकारपोटी नाते आणि अधिक ताणू नका, कारण अहंकारापोटी नाते हे ताणले तर मनातील कठोरता विसरून समोरच्याला समजून घेणे आणि स्वतःची चूक कबूल करणे यातूनच नाते टिकवतात. ज्या व्यक्तीची सध्या एकटी बाजू आहे आयुष्यात एखाद्या चांगल्या व्यक्तीची ओळख होण्यासाठी परिस्थितीही साथ देऊ शकते. लग्न कार्याची चर्चा घरामध्ये सुरू असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींचे योग जुळून येणार आहेत. जुने अडथळे आता हळूहळू दूर होऊन योग्य स्थळ चालून येण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर आई-वडील आणि मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण उत्साही ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप मोलाचे ठरतील. मात्र घरातील अंतर्गत गोष्टी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेणे हा या संपूर्ण आठवड्याचा नाजूक व्यक्तीने स्वतःच्या तब्येतीकडे काळजी करणे गरजेचे आहे. तुमची खरी व्यथा आहे कामाच्या अति तणावामुळे रात्रीची झोप न येणाऱ्या प्रश्नांच्या समोरच्या समस्या, थकवा, अचानक जाणारा खूप सारा थकवा या साऱ्या गोष्टीच याच मानसिक अवस्थेतून निर्माण होत आहेत. आरोग्याच्या बाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका. कोणतीही समस्या गंभीर वाटल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे नेहमीच हितकारक ठरेल. आर्थिक शिस्त पाळणे हे आयुष्याच्या सुखासाठी आवश्यक आहे. ह्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला समजेल. या संपूर्ण आठवड्याचा सारांश आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा हीच आहे की मनात येणाऱ्या संक्रमक विचारांना पूर्णपणे बाजूला सारून एका नवीन आशेने पुढे जा आणि या आठवड्यात मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे संयम. सर्वात मोठी संधी म्हणजे कामातली किंवा नात्यातली एक नवीन सुंदर सुरुवात आणि घ्यायची सर्वात मोठी काळजी म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. त्या मोठ्या इशाऱ्याबद्दल बोला जर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. या 7 दिवसांमध्ये तुमच्या मनात आलेले मोठी योजना किंवा आर्थिक निर्णय पूर्णपणे परिपक्व होईपर्यंत कोणालाही सांगू नका आणि विश्वासू लोकांशी शेअर करणे अधिक शहाणपणाचे ठरू शकते. गोष्टी पुढे येण्यापूर्वीच त्या उघड केल्याने अडथळे निर्माण होऊ शकतात हे लक्षात ठेवा. तुमची शांतता यावर आणि ईश्वर पूर्णपणे विश्वास ठेवा, कारण वेळ किती कठीण असली तरी ती बदलते आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी ही वेळ नक्कीच बदलणार आहे. विश्वास मनात कायम ठेवा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.